बघा आपण MST CET 2025 लिमिटचा क्वेश्चन घेतलेला आहे आणि ह्या लिमिटच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक गोष्ट समजते की एक्सपोनेन्शियल फंक्शन पण आहे इथं, हे ई की पॉवर एक्स स्क्वेअर, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन पण आहेत दोन आणि एक लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. तर चला तर मग आपण हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आपण कसा सॉल्व्ह करू शकतो ते पाहू. बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर मी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अप्रोचेस शिकवणार आहे. तर बघा आपल्याला अशा क्वेश्चन्सला कसं टॅकल करायचं असतं, तर आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये -1 पाहिजे आपल्याला कंपल्सरी. हो सर, फॉर्म्युल्यामध्ये -1 असतं आणि हा जो मायनस आहे तो आपण इकडं कॅन्सल करू शकतो. तर बघा मी काय करतोय, हा मायनस मी इकडं कॅन्सल करतोय आणि 1 मायनस कॉस 3x लिहितोय. तर एक गोष्ट महत्वाची असते विद्यार्थी मित्र हो, आपली ॲडजस्टमेंट करेक्ट पाहिजे. आणि इथं बघा बरं आपली ॲडजस्टमेंट करेक्ट झालेली आहे का. डिनॉमिनेटर तर ॲज इट इजच, डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला काही करायची गरज नाही आहे. सांगा बरं इथं ॲडजस्टमेंट करेक्ट झाली का आपली. जर झाली असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे का. बघा करेक्ट, हो सर आहे. तुम्ही जर फॉर्म चेक केला तर हा 0/0 फॉर्म आहे. कसा चेक करायचा, जिथं एक्स आहे तिथं 0 काय करायचं, प्लेस करायचं. आता माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे, सिंपल आहे. मला माहिती आहे हा जो एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे त्याच्या डोक्यावरती एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे मला ह्याला डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर पाहिजे. आणि 1 मायनस कॉसचा जो पॅटर्न येतो, बघा तुम्हाला काय काय माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे बेसिक, मी इथंच लिहून देतो बेसिक, कारण आपले बरेच स्टुडंट्स हे नवीन असतील ह्या व्हिडिओसाठी, तर त्यांच्यासाठी मी परत एकदा फॉर्म्युल्यांची लिस्ट देतो. तर पहिला फॉर्म्युला आपल्याला हा आला पाहिजे, ईच्या डोक्यावरती जे इनपुट असेल -1 तेच इथं इनपुट असलं पाहिजे, पहिली गोष्ट. बघा मी इथं मुद्दाम इनपुट म्हणतो, ती माझी शिकवण्याची स्टाईल आहे. आणि याचा आन्सर किती लिहायचं आहे आपल्याला, लॉग ई, आणि ते किती येणार आहे, 1 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, इनपुटचा व्हेरिएबल आपला एक्सच असेल. लिहायची माझी स्टाईल आहे, बाकी काही नाही. मला दुसरा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे, जो की 1 मायनस कॉस, हा एक पॅटर्न येतो विद्यार्थी मित्र. सपोज इथं मी इथं बॉक्स एक्स करतो आणि इथं एक्स स्क्वेअर देतो. तर याच्यामध्ये हा बॉक्सचा स्क्वेअर हा दुसरा फॉर्म्युला मी वापरतो. तिसरा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे, लिमिट एक्सटेन्स टू 0 साइन, इथं सुद्धा हा बॉक्स येतो. आणि लास्ट फॉर्म्युला म्हणजे आपल्याला एकाच क्वेश्चनमध्ये MST CETने जवळपास सगळेच कन्सेप्ट विचारलेल्या आहेत. हा पण आपला असाच येतो फॉर्म्युला. हे माझ्या लिहिण्याच्या स्टाईल आहेत, ह्याला मी असंच लिहितो. मला ह्याच्यातून सोपं वाटतं म्हणून मी हे लिहितो. बघा आता हे जर फॉर्म्युले सगळे क्लिअर झाले असतील तर आपण क्वेश्चन आपला सॉल्व्ह करू शकतो. EX² - 1 ह्याला एक एक्स स्क्वेअर दिला मी, घाबरण्यासारखं काही नाही आहे. इथं एक एक्स दिला, तुम्ही नीट बघा, मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअरच ऍडजस्ट करतोय, पण कसं करतोय. आता तुम्ही जर नीट पाहिलं तर इथं एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, हा पहिला फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आन्सर तिथं 1 येणार. हा जो आपला पॅटर्न आहे तो फिक्स पॅटर्न आहे, तिथं आपण लिहू शकतो हाफ. कोइफिशियंट ऑफ एक्स किती आहे, 3 आहे, तर आपण 3चा स्क्वेअर लिहिला पाहिजे. हा आपला फॉर्म्युला आहे 1 आणि हे आहे 2. जर आपण ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं तर हे 1 + 9/2 आणि 1 +
हे 2 म्हणजे 3. तर बघा बरं कॅल्क्युलेशन किती येतंय. हे 11/2 आणि हे 3 म्हणजे सॉरी इथं माझ्याकडून एक छोटीशी मिस्टेक झाली विद्यार्थी मित्र हो. इंटू घेतलं पाहिजे हे. इंटू इंटू 2 म्हणजे हे आलं 11/4. ठीक आहे, थांबू इथं.